त्यांनी आपल्याला संबोधन करा. भारतीय जनता पार्टीचा अशोकराव चव्हाण साहब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. चप्पा 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 नांदेड जिल्हा. नांदेड महानगरपालिकेच्या या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये भाजपाने जे यश संपादन केलेलं आहे त्या यशाचं सेलिब्रेशन या ठिकाणी आज होत असताना ज्यांनी या ठिकाणी नुकतंच आपलं मनोगत व्यक्त केलं, महानगर शहराचे अध्यक्ष अमरनाथ राजूरकर, माजी अध्यक्ष दिलीपरावजी कंदकुर्ते, प्रवीण साले, बापू देशमुख, आमचे उत्तरचे अध्यक्ष किशोरभाऊ देशमुख, नरेंद्र चव्हाण, स्वामी, सर्व नवनिर्वाचित आपले निवडून आलेले 45 नगरसेवक, बंधू भगिनी आणि सहकारी मित्रांनो, आपल्या सर्वांचं जे निवडून आलेले नगरसेवक आणि त्याचबरोबर मेहनत ज्यांनी ज्यांनी या ठिकाणी घेतलेली आहे त्या सर्वांचं मी प्रत्येक मनपूर्वक अभिनंदन करतो. आगामी काळाच्या आपल्या कालावधी करता मी आपल्या सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा देतो. मला अतिशय आनंद आहे आज एवढं मोठं यश हे भाजपाला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मिळालं. मुंबई महापालिका ही महायुतीच्या आणि भाजपच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी स्थापन होत आहे. पूर्ण आपण काबीज केलं की महाराष्ट्रातल्या बहुतांश नगरपालिका सर्वात जास्त नगरपालिकेचे मेंबर जे निवडून आले महापालिकेचे ते आपल्या भाजपाच्या. आणि या आनंदामध्ये आनंद द्विगुणित करण्याकरता भाजपने नांदेडमध्ये छलांग मारली ही फार मोठी आणि जबरदस्त मारलेली आहे. त्याबद्दल मी सर्वप्रथम देशाचे पंतप्रधान, यशस्वी पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी साहेबांचे मनपूर्वक अभिनंदन करतो. राज्याचे मुख्यमंत्री देवाभाऊंचे अभिनंदन करतो आणि तमाम नांदेडच्या मतदारांचे आभार मानतो की त्यांनी आपल्या बाजूने कौल दिला. माझ्या प्रचारामध्ये मी हेच सांगितलं, तुम्ही भाजपाकडे बघा, आमदार तुमच्या नगरसेवकाचा विषय नाही या, अशोक चव्हाणांचा विषय नाही या महापालिकेला राज्य सरकार केंद्र सरकारची मदत घ्यायची असेल आपल्याला आगामी काळामध्ये पुढच्या 5 वर्षाचा विकास जर आपल्याला साध्य करायचा असेल तर हे डबल इंजिन सरकार आपल्याला कामाला आलं पाहिजे. आणि डबल इंजिन सरकारमध्ये या देशाचे सारथी कोण असतील, नरेंद्र मोदी आहे ते मला मुद्दाम सांगितलं पाहिजे. आणि आपल्या राज्याचे सारथी कोण असतील तर देवाभाऊ आहेत. आणि म्हणून यांच्या दोन्ही महान नेत्यांच्या नेतृत्वाखाली ज्यावेळेस आपलं सरकार महाराष्ट्रामध्ये दिल्लीमध्ये आहे तर महानगरपालिकेला सुद्धा भाजपाच्या बाजूने आपण कौल द्या ही विनंती मी सर्वत्र जेवढ्या निवडणुका झाल्या त्याला मी सांगितलं या निवडणुकीच्या प्रचारामध्ये की आम्हाला तुम्ही साथ द्या. आपला जाहीरनाम्यातला प्रत्येक शब्द आम्ही इम्प्लिमेंट करू, त्याची अंमलबजावणी करू आणि आगामी काळामध्ये आपल्याला या 5 वर्षामध्ये शहराचा चेहरा मोहरा बदलायचा, खूप काम करायचं आहे. आणि तुम्हाला मी खात्री देऊ इच्छितो मित्र, आपण सर्वांनी कामाला लागलं, उद्यापासूनच कामाला लागलं, चिंता करू नका. भरपूर ताकदीने मी मुख्यमंत्र्यांना दुपारीच बोललो फोनवर, म्हणलं साहेब चिंता करू नका, आपण 45च्या आसपास पुढे जाऊ शकतो. अजूनही मला वाटतं 2 जागेचे निकाल अद्याप जाहीर व्हायचे, खूप वेळ लावला. मला माहित एवढा वेळ काय लागला, मी दुपारी 3 पर्यंत संपायला पाहिजे, परंतु आपला निकाल अजूनही 2 वॉर्डची चर्चा चालूच आहे, ओढाताण चालू आहे. याला निवडून आलं पाहिजे, त्याने आलं म्हणलं ठीक आहे, जनतेचा कोण त्याच्यामुळे ते, पण निकाल जो आहे तो निष्पक्ष राहावा, निकालामध्ये कुठली खाडापाड होऊ नये आणि निकाल ज्याच्या बाजूने असेल आमचं काही म्हणणं नाही, पण तुम्ही त्याच्यामध्ये हस्तक्षेप कोणी करू नका अशा प्रकारचे स्पष्टपणे संकेत मी तिथल्या समज लोकांना सांगितलं. म्हटलं आमचं म्हणणं एवढंच आहे, जे खरं आहे ते खरं आहे, त्याच्यामध्ये कुठला हस्तक्षेप कोणी करू नये. निवडणूक आयोगाला सुद्धा मी सांगू की असं असं झालेलं आहे. मागच्या वेळेस आमचा हे नगरसेवक एका मताने फक्त पडला होता, तो पाडला होता, पडला नव्हता, पाडला गेला होता, दबाव टाकून तो पाडला गेला होता. असो, अजूनही 2 जागेचे निकाल अजूनही प्रलंबित आहेत, जाहीर होत करतायत, मला माहित नाही किती वेळ लागेल. म्हणून मला यायला उशीर झाला, मी अगोदर येणार 4-5-4:30, परंतु
उशीर लागला, मी थांबलो होतो म्हणजे नेमकं काय चाललंय जरा माहिती घ्यावी त्या ठिकाणी, आणि म्हणून मला तास 2 तास फक्त यायला उशीर झाला. परंतु आपण वाट पाहण्याची मला जाणीव आहे. मला आपल्या पक्षाचं ब्रीदवाक्य आहे, प्रथम देश, नंतर पक्ष आणि नंतर आपण स्वतः. ही भूमिका घेऊन काम केलं म्हणून आपण सर्वांनी विजय झालेलो आहोत. ग्रामीण भागातले माझ्या असंख्य कार्यकर्त्यांचं मी आभार मानतो. ग्रामीण भागातला माझा सर्व कार्यकर्ता तुम्हा प्रत्येकाच्या वॉर्डामध्ये होता. तुम्हाला विजय देण्यासाठी त्यांनी अहोरात्र प्रयत्न केले. जोरदार टाळ्यांनी माझ्या सर्व सहकारी ग्रामीण भागातल्या मित्रांचं सुद्धा अभिनंदन केलं पाहिजे, आभार मानले पाहिजेत. त्यांनी वेळ दिला आणि प्रत्येक नगरसेवकाला निवडून आणण्याकरता जेवढं करणं शक्य आहे त्यांनी ते केलेलं आहे आणि त्यांचंही मी आभार मानतो. खूप चांगलं काम केलं. आपल्या नगरपालिकेला चांगलं यश आपल्याला या भागात मिळालेलं आहे. नगरपालिका महापालिका पहिल्यासारखी स्थिती आहे की आपण महापालिका आपल्या ताब्यात घेतलेली आहे. भाजपच्या इतिहासामध्ये ही पहिली कदाचित वेळ राहणार आहे की ही महापालिका आज भाजपचा झेंडा या ठिकाणी फडकणार. मला अभिमान या गोष्टीचा आहे. मी आलो आहे तुम्हाला सोबत घेऊन हा झेंडा या ठिकाणी फडकवण्याची संधी मला मिळाली. त्याच्याबद्दल मला खूप मनापासून आनंद आणि अभिमान आहे. आपण पाहाल इतरही नगरपालिकेला यश जे मिळालं, सगळी लोक आपल्या बरोबर आली. सगळी लोक तुम्हाला आश्चर्य वाटेल की अनेक ठिकाणी आपल्याला इतर समाज जो मदत देत नाही असं वाटलं होतं ते सुद्धा आले. सगळ्यात आनंदाची गोष्ट, आश्चर्यजनक गोष्ट आहे, प्रभाग क्रमांक 5 जो आम्हाला वाटलं गडबड आहे, 5ला आले बघायचे निवडून. गायकवाड जोरात झेंडी कमी करा तुम्ही, ट्रेडमार्क आहे तुमचं, राहू द्या. सांभवी साले आलेले आहेत, आमच्या स्वामीताई आहेत, रणकरणे आहेत की नाही? सारे आहेत. त्यामुळे सगळे कार्यकर्ते एका मागो पॅनल टू पॅनल मतदान झालं. बऱ्याच ठिकाणी झालं. काही ठिकाणी थोडंसं आपण कमी पडलो. काही ठिकाणी मी लोकांना सांगत होतो या ठिकाणी लक्ष द्या, अमुक ठिकाणी लक्ष द्या, इथे हा प्रॉब्लेम आहे, तो प्रॉब्लेम आहे. ज्या ठिकाणी करेक्शन झालं त्या ठिकाणी यश मिळालं, ज्या ठिकाणी दुर्लक्ष झालं, दुर्दैव त्या ठिकाणी जागा आपल्या थोडक्यात गेलेल्या आहेत. आणि मला कार्यकर्त्यांना विनंती आहे, आपला जो वर्क फोर्स आहे, आपली जो फोर्स आहे, तो फोर्स एकदम डिसिप्लिन पाहिजे. कुठल्या युद्धाला आता पुढचं लक्ष आपलं आहे की जिल्हा परिषद आपली निवडून आणायची. आपल्याला पुढचं लक्ष आपल्या जिल्हा परिषदचं आहे. या जिल्हा परिषदेमध्ये बहुमत भाजपलाच मिळालं पाहिजे. लोकांना दिसते आता, लोकांना सुनामी आहे भाजपची. भाजपा 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 सर्वत्र महाराष्ट्रात आहे, देशात आहे. जिल्हा परिषद सुद्धा भाजपच्याच ताब्यात आपण देणार आहोत, चिंता करू नका. त्यामुळे मला विनंती आपल्याला, देवा भाऊंना अभिनंदन करत असताना मला खूप बरं वाटलं. मी त्याला सांगितलं, साहेब आपण मला जिम्मेदारी सोपवली, मला महत्वाच्या पदावर बसवलं, नांदेड जिल्ह्याचे पूर्णपणे अधिकार माझ्याकडे दिले. आपण पाहिलं त्या अधिकाराचा एक पैशाने दुरुपयोग आम्ही केला नाही. सर्वत्र भाजपाच्या उमेदवारांना निवडून सिलेक्शन पासून निवडून आणण्यापर्यंत जी काही काळजी घ्यायला पाहिजे सर्व आम्ही काळजी घेतलेली आहे, की माझ्या मुख्यमंत्र्यांना आणि प्रदेश अध्यक्षांना सुद्धा मी सांगितलेलं. त्यामुळे सर्वत्र एक आनंदाचं वाटतं. मुंबईला जायचं तर आज मी जाणार होतो, थांबलो. तुमचा शेवटपर्यंत निकाल काय येतो हे पाहतपर्यंत मुद्दाम थांबा. मुंबईला जायचं आज महत्वाची उद्या काम होतं, पण उद्या आमच्या कार्याध्यक्षांचा फॉर्म भरायचा आहे. मला निरोप आला होता आपण सही करता उद्या या, पण मी त्यांना कळवलं म्हणजे साहेब आता निवडणुकीची काउंटिंग चालू आहे आणि मी उद्या पोहोचू शकणार नाही, कारण आज संध्याकाळी मी बरेचसे लोक मुंबईला गेले. मला जाणं भाग होतं, पण मी त्यांना कळवलं म्हटलं मला हे निकाल लागेपर्यंत, पूर्ण ही प्रोसेस पूर्ण होईपर्यंत मी थांबलोय. म्हटलं मला हे सर्व संपू द्या, मग मी मुंबईला येतो. पण मला मित्र एवढं सांगायचं आहे की आगामी काळ आपला हे चॅलेंज, पक्षाचं काम कार्य चालू राहिलंच पाहिजे, पक्षाचं काम कार्य चालू राहिलंच पाहिजे. आणि आपल्याला आगामी काळात सुद्धा या जिल्हा परिषद दृष्टीने आतापर्यंत तयार. फक्त आता आपली रिझर्वेशन जे आरक्षण आहे ते अद्याप जाहीर न झाल्यामुळे आम्हाला बाहेर जाता येणं, कारण की नेमकं आरक्षण कुठलं काय अद्याप आपली जी जिल्हा परिषद आहे ते 56% वर आरक्षण गेलं असल्यामुळे थोडं अवधी लागणार. त्या जिल्हा परिषद निवडणुका लागलेल्या आहेत. आपलं जे आरक्षण आहे ते 56% वर हे निश्चित गेल्यामुळे आपल्या त्याची सुधारणा होईपर्यंत जी काही कालावधी कायदेशीर प्रोसेस आहे त्या कायदेशीर प्रोसेस पूर्ण करण्याकरता आपल्याला थांबावं लागणार. आणि त्यामुळे मला इथून निवडून आलेल्या नगरसेवकांचं अभिनंदन करेल.
जे थोडक्यामध्ये मागे राहिले त्यांनाही मी अभिनंदन करेन. त्यांना सांगून मी चिंता करायची गरज नाही. तुम्हीच माझे नगरसेवक आहात हे लक्षात ठेवूनच मी तुम्हाला त्या भागामध्ये मदत करण्याची चिंता करायचं काम आहे, अजिबात काम नाही. आणि मला नगरसेवकांना सांगा, जरूर मला सांगा, ज्यांनी ज्यांनी पक्षाकरता समर्थनार्थ काम केलेलं आहे त्यांना ताकद देण्याचं काम, नेटवर्क कार्यकर्त्यांचं शहरामध्ये अधिक वाढवू. आपण शहरामध्ये अधिक वाढवू. ज्यांनी ज्यांनी तुमच्याकरता मेहनत घेतली, काम केलं, अशा लोकांना सुद्धा तुम्ही स्वतःहून पुढाकार घेऊन सांगितलं साहेब ही लोक आहेत ज्यांनी काम चांगलं केलं, आम्हाला निवडून आणण्याकरता प्रयत्न केले, आम्हासाठी त्यांनी खूप मदत केलेली आहे. अशाही लोक शेवटी आपलं जे जाळं आहे, नेटवर्क जे आहे पक्षाचं, की आपल्या पूर्ण शहरामध्ये अधिक ताकदीने आपल्याला उभं करायचं आहे. आणि म्हणून त्यांना सुद्धा आपल्याला बरोबर घेऊन चाललं पाहिजे. मला ज्या सहकार्यांना मी तिकीट देऊ शकलो नाही, उमेदवारी देऊ शकलो नाही, त्यांना सुद्धा त्यांना पूर्ण लोकांना आलं. त्यामुळे ज्या कार्यकर्त्यांना मी उमेदवारी देऊ शकलो नाही त्या कार्यकर्त्यांना सुद्धा मला खूप वाईट वाटलं की पण ठीक आहे काय करू काय नाही. 550 लोकांचे अर्ज असताना मी सर्वांची इच्छा पूर्ण करू शकलो नाही. काही चुका आमच्याकडून झाल्या असतील, नाकारत नाही. एवढे निर्णय घेत असताना मी सुद्धा माणूसच आहे, माझ्याकडून सुद्धा नेमके गणित किंवा कॅल्क्युलेशन करता काही चुका होऊ शकतात. शेवटी निर्णय घेत असताना सगळ्या बाजूने विचार करावा लागतो की जमेल न जमेल, आले पाहिजे. आपण विचार केला म्हणून 45 चुका थोड्याफार कमी जास्त न झाल्या असत्या तर कदाचित 50-55च्या वरही गेलो असतो आपण. तर ठीक आहे ना, ठीक आहे, तुला काही इलाज नाही. लोकांनी खूप साथ दिली आणि लोकांना खरं आव्हान पाहिजे की लोकांनी आपल्याला दुसरं काही न पाहता भाजपला तिकीट मतदान करायचं आहे. मी त्यांना सांगितलं तुमचे उमेदवार कोण हे बघू नका, माझ्याकडे बघा, मोदी साहेबांकडे बघा, देव भाऊ तुम्ही मला मतदान करा, मी तुमचा नगरसेवक आहे. इथपर्यंत मी त्या लोकांना कन्व्हिन्स केलं, सांगितलं आणि लोकांनी खरंच खूप मोठी साथ दिली. आणि त्याच्यामुळे आपल्याला बऱ्याच ठिकाणी 4 ते 4 पॅनल टू पॅनल लोकांनी मतदान केलंय, एकही इकडे तिकडे गेलेलं नाही. त्यामुळे खूप मोठं आहे योगदान याच्यामध्ये लोकांचं. खरं नांदेडच्या लोकांचे जेवढे आभार माना तेवढे कमी आहे. विरोधकांना पाहिलं अवस्था काय, कोणा टीका टिप्पणी करायची, निवडणूक संपलेली आहे. निवडणुकीत सुद्धा मी दर्जा सांभाळला, निवडणुकीत सुद्धा मी कोणावरही शक्यतो व्यक्तिगत बोललेलो नाही, कारण माझा काही बसा बैठे सामने आ जाए बैठ. मी सुद्धा कोणावरही व्यक्तिगत टीका मी केली नाही. आणि त्यांनी ते इतकं म्हणजे स्तर सोडून ज्या पद्धतीने टीका केली, काय रिझल्ट आला? एखादा नगरपालिकेचा नगरसेवक एखादा नगरसेवक यांनी निवडून आणला. आणि आमच्या मित्रपक्षाने सुद्धा त्यांनी मागणी केली होती 24-25 जागेची. आमचं ऐकलं असतं तर ही दोन युती सुद्धा झाली असते, शक्य झालं असतं. जागा चालल्या त्यांच्या आता 8 ते 10 जागा सेनेच्या, 4 जागा सेनेच्या, 4 जागा सेनेच्या आल्या आहेत. आम्ही तर 8 ते 10 जायची तयारी केली. आमची तयारी 8 ते 10 द्यायची होती, पण थोडा अन्याय झाला असता, मी काळजी घेतली. आणि मी जर 10-12 जरी दिल्या असत्या तर त्याच्यामध्ये आपल्या बऱ्याचशा लोकांची तिकीट मला नाकारावं लागलं असतं. तो विचार केला, म्हटलं माझी चांगल्या जागा चालल्या, माझे निवडून येण्यासाठी माझे नगरसेवक आहेत, ती जागा मी का द्यावी, किंवा दिली तर माझ्या लोकांना अन्याय होईल, हा सुद्धा विचार मला करावा लागला. आणि मग त्यांना त्यांचं म्हणणं 24 द्या, 25 द्या, 4% द्या, 40% द्या, अमुक द्या, तमुक द्या. म्हणजे खरं म्हणजे आमदारापेक्षा त्याचे बोलवते धनी वेगळेच होते. मला माहिती होतं त्याला करायचं नव्हतं, त्याला हे करायचंच नव्हतं. आणि हा सगळा जो गांगावा उभा केलेला आहे आणि सिडकोला तर याला पाडा त्याला पाडा हा कार्यक्रम तिकडून सुरू केला, सिडको पासून सुरू केला. नांदेडच्या प्रत्येक प्रभागामध्ये निवडून कोणाला ते सांगायचं होते याला पाडा, भाजपला पाडा, कोणी चालते. असं कसं होऊ शकतं? माणसं काही वेळी आहेत का कोणालाही मतदान द्यायला? प्रत्येकाला चॉईस आहे, प्रत्येकाला चॉईस आहे. सांगण्यात आलं नाही भाजपच्या अमुक याला पाडा, भाजपच्या तमुक याला पाडा आणि त्याला पाडा आणि कोणाला निवडून द्या तर कोणालाही निवडून द्या, असं होत नसतं. अशा पद्धतीने होत नसतं. आणि म्हणून मला मुद्दाम सांगायचं मित्र, ज्या पद्धतीने हे सगळं चाललेलं आहे हा कुठेतरी ब्रेक दिला पाहिजे गोष्टी, या कुठेतरी थांबवता आलं पाहिजे. हे जे काही खराब राजकारण आहे, अतिशय खालच्या थरावर जाऊन जे काही सुरू झालं आहे मित्र, मला एवढंच सांगायचं याला जरा आपण थारा देऊ नका. त्याला विनंती करायची, भाजप तमाम माझ्या सहकारी मित्रांना विनंती करायची, अशा लोकांना अजिबात जवळ करू नका किंवा ते जवळ जाऊ सुद्धा नका. कारण यांनी अनेकांचं नुकसान केलंय. यूज अँड थ्रो एवढी पॉलिसी आहे.
आपलं जीवन तिच्यात घालवायचं नाही. तुम्हाला मी खात्री देऊ इच्छितो, माझ्या मनामध्ये माझ्या भाजपच्या सगळ्या सहकाऱ्यांबद्दल एक आपुलकीची भावना आहे. त्या सर्वांना सोबत मी घेऊन जाणार आहे. आणि तिकिटाचं तुम्ही पाहिलं, मी हा प्रयत्न केला आहे. भाजपच्या बऱ्याच आमच्या सहकाऱ्यांना इतक्या वर्षात जे काही मिळालं नसेल त्यांना या महापालिकेच्या माध्यमातून चांगली संधी यावेळेस प्राप्त झालेली आहे. त्यामुळे असा कुठे भेदभाव नाही. हा जवळचा, तो लांबचा, हा नवीन, तो जुना, असा विषयच नाही. पण काळजी एवढीच घेतली, ज्याला दिलं ते निवडून आलं पाहिजे. आणि त्यामुळे आज आपण 45 पर्यंत पोहोचलेलो आहोत. आगामी काळामध्ये जिल्हा परिषद सुद्धा याच्यापेक्षा जास्त मतांनी आपल्याला आणण्याकरता तुम्हा सर्वांच्या तुमचं ग्रामीण भागातले सहकारी इकडे आले. तुम्ही मंडळी ग्रामीण भागात तुम्हाला माहिती, तुम्हा मंडळींना आता ग्रामीण भागातल्या जिल्हा परिषदला निवडून आणण्याकरता नगरसेवक आणि शहरातल्या कार्यकर्त्यांनी ग्रामीण भागात जाऊन कामाला लागायचे. तुम्हाला आता सांगतोय, पुन्हा बैठक याच्यावर चर्चा नाही. आता सगळे जे आमचे आलेले आहेत, दिलीप कंदकुर्ते सहित, आपल्याला जायचंय आणि ग्रामीण भागात जे आपले उमेदवार ठरतील त्या उमेदवार ताकदीने आपण त्याच्या मागे उभं राहायचं. शेवटी मनुष्यबळ लागतं, लोक लागतात, मदत करावी लागते, त्याच्या मागे उभं राहावं लागतं, प्रचार करावा लागतो. की जी काही साधनं आहेत ती पूर्णपणे ताकदीने आपल्याला जिल्हा परिषद पंचायत समितीसाठी सुद्धा ही ताकद वापरायची आहे. आणि खूप उत्साहाचं वातावरण आहे. तर पूर्ण फायदा आपण घेऊन जिल्हा परिषदमध्ये सुद्धा महापालिकेचं या ठिकाणी सार्थक यश, जिल्हा परिषद त्याच्यामध्ये जास्त जागा बहुमताने आल्या पाहिजेत, हा प्रयत्न आपण सर्वांनी करायचा. अधिक वेळ मी घेत नाही. अनेक तुम्ही वाचले, बरं वाटतं मला पाहताना. 5 दिवसामध्ये उत्तम डान्स करतात काही लोक, बाहेर होतो. मी डान्स नाही केला, पण थोडं केलं मी, परंतु हा आनंद आहे मनामध्ये, एका प्रकारची आनंद आहे. आणि तो आनंद व्यक्त आपण अनेक पद्धतीने करतो. त्यामुळे सर्व नगरसेवकांना मनापासून शुभेच्छा पुनश्च देतो. पक्षाची मीटिंग आपण जमून 1-2 दिवसात घेऊया. नवनिर्वाचित सर्व आपले मेंबर करू. मी मुदखेडच्या नगरपालिकेच्या इलेक्शन मध्ये एक गोष्ट सहज बोलून गेलो. हे झाले, सगळी व्हायरल झाली. मी म्हणलो, ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले आणि म्हणून मला त्रास देऊ नये. हे मी सहज बोललो, पण ते पूर्ण एवढं व्हायरल झालं की त्याला लाईक सगळं झाल्या. लोहा कंदार माझं ऐकलं थोडस ते चांगलं होईल. त्यामुळे आपण हा यश जे मिळालेलं आहे हे साधं सुद्धा यश नाही. नांदेड शहराची व्याप्ती जर पाहिले, जवळपास दोन्ही मतदारसंघ जर पाहिले तर साधारण 10 लाखाच्या आसपास पूर्ण लोक पॉप्युलेशन असेल. आणि मतदान जे होतं 5-5.5 लाखाचं होतं, मतदान 3.5-4 लाख, 60% 50% मतदान झालं ऍव्हरेज जर पाहिलं. पण ते सुद्धा थोडस मतदान जर अधिक आपण वाढवलं असतं आपलं तर निश्चितच आपल्याला फायदा झाला असता. त्यामुळे मला कार्यकर्त्यांना विनंती आहे, थोडं गांभीर्याने घेतलं पाहिजे. मी सांगत होतो अनेकांना, लक्ष द्या, आपलं जे हक्काचं मतदान आहे ते झालं पाहिजे, एवढी काळजी घ्या. आणि मतदान जास्तीचं होईल तर फायदा तुम्हाला होईल हे सुद्धा खूप समजून सांगेल. काही लोकांनी ऐकलं, काही लोकांनी दुर्लक्ष केलं. तेव्हा मला एवढं आपल्या कॅडरला सांगायचं, शिस्तबद्ध पद्धतीने आपल्याला हे सर्व ऑर्गनाईज करायचं आहे. व्यवस्थित केलं तर व्यवस्थित होत. त्यामुळे मी जर पाहिलं यशाचं प्रमुख कारण मी तुम्हाला प्रत्येकाला गाईड केलं, कुठे काय चाललंय, कुठे प्रॉब्लेम आहे, काय केलं पाहिजे, कशामध्ये केलं पाहिजे, सगळ्यांना मी एकेका उमेदवाराला समजून सांगितलेलं आहे. मला काम सांगितलं. अजून ठीक आहे, संपला विषय. आपण सर्वांनी जोरदारपणे आगामी काळामध्ये काम करावं. नगरपालिकेच्या मेंबर्सना सल्ला मी जरूर देईन, आपल्याकडून अपेक्षा वॉर्डातले आपले संपर्क अधिक वाढवला पाहिजे. एक मिटिंग मी घेणार आहे, त्या मिटिंगमध्ये सविस्तर बोलू आपण. नवनिर्वाचित माझ्या सर्व सदस्यांना सांगायचं आहे की मी सगळ्यांना भेटणार आहे, बोलणार आहे. आणि जरूर पक्षाच्या ज्या काही इन्स्ट्रक्शन असतील त्याला आता कोणी ऍबसेंट राहायचं नाही. मिटिंग म्हटल्यानंतर सगळ्यांनी आलं पाहिजे. एकही सदस्य कुठेतरी ऍबसेंट आला नाही असं नाही झालं. प्रत्येकाने मिटिंगला यावं, जे ठरेल त्याप्रमाणे काम केलं पाहिजे अशा प्रकारची अपेक्षा करतो. पुनश्च एकदा आपल्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. नमस्कार. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय श्रीराम.